आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी आहे। आजच्या व्हिडिओ माध्यमातून मुख्यमंत्री बहीण योजनेअंतर्गत जर तुम्ही अर्ज केलेला असाल, अर्ज तुमचा मंजूर असेल तरी पण तुम्हाला पैसा आलेला नसेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास असणार आहे। कारण की या व्हिडिओमध्ये मी डिटेल माहिती तुम्हाला सांगणार आहे, कोणत्या लाभार्थ्यांना कशा प्रकारे या ठिकाणी पैसे मिळतील। आता जर तुम्ही अर्ज केलेला असेल, अर्ज केल्यानंतर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला असेल, तर तुम्हाला पैसेही 100% मिळणारच। आता काहींचं असं झालं आहे की त्यांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरला, काहींनी जुलैमध्ये फॉर्म भरला, तरी पण त्यांना पैसा आलेला नाही। लक्षात ठेवा, पैसा हा आधार कार्डवर पाठवण्यात येत आहे, त्यामुळे आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक असणे गरजेचे आहे। त्यामुळे ज्या बँक खात्यामध्ये आधार नंबर लिंक आहे त्याच बँक खात्यामध्ये पैसे जातात। काहींचं असं झालं आहे की त्यांच्या बँक खात्याला आधार नंबर लिंकच नव्हता, मग अशा त्यांना ज्यावेळेस पहिला हप्ता राज्य सरकारनं वितरित केला त्यावेळेस त्यांना पैसे मिळाले नाही। त्याचबरोबर दुसरा हप्ता ज्यावेळेस राज्य सरकारनं वितरित केला त्यावेळेसही त्यांना पैसा मिळाला नाही, कारण त्यामागचं कारण होता की तुमच्या बँक खात्याला आधार नंबर लिंक नव्हता। आता जास्तीत जास्त लोकांनी काय करायचं आहे, तुमचा आधार नंबर बँक खात्याला लिंक आहे का चेक करून घ्या। चेक केल्यानंतर कोणत्या बँक खात्याला लिंक आहे, ॲक्टिव्ह आहे का, अकाउंट चालू आहे की बंद आहे, ते तुम्हाला बघणे गरजेचे आहे। काहींचं असं झालं आहे की आधार कार्ड जे आहे दाखवत आहे डिटेल, पण त्या ठिकाणी स्टेटसमध्ये तुमचं जे आधार लिंक आहे इनॲक्टिव्ह दाखवत आहे। लक्षात ठेवा, इनॲक्टिव्ह दाखवण्याचा मतलब आहे तर की तुमच्या बँक खात्याला आधार नंबर लिंक आहे पण तो खातं बंद आहे। त्यामुळे तुम्ही ज्या बँक खात्याला आधार नंबर लिंक केलेला आहे तो तुमच्या बँक खात्याला लिंक आहे का, ॲक्टिव्ह आहे का चेक करा। आणि त्याचबरोबर जर ॲक्टिव्ह नसेल तर जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही अकाउंट उघडून घ्या, 5 मिनिटामध्ये तुम्हाला अकाउंट ओपन करून देतील। आधार नंबरसुद्धा त्याला लिंक ॲटोमॅटिक होते आणि ज्यावेळेस राज्य सरकार तुमचे पैसे पाठवेल थेट त्या पेमेंट बँकमध्ये तुम्हाला जमा होतील। तुम्ही 2-3 पर्याय करू शकता, एकतर जाऊन बँकेमध्ये आधार लिंकिंगचा फॉर्म भरू शकता, दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही डायरेक्ट पोस्ट ऑफिसमध्ये अकाउंट उघडू शकता आणि डायरेक्ट या योजनेअंतर्गत थेट लाभ घेऊ शकता। त्याचबरोबर तुमचं स्टेटस चेक करणे गरजेचे आहे। स्टेटस जर चेक नाही केला तर तुम्हाला कळणार नाही की तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये आधार नंबर लिंक आहे आणि त्या ठिकाणी ॲक्टिव्ह आहे का, या बाबी तुम्हाला समजणार नाही। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की सर्वात महत्त्वाचं अपडेट आपण आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करीत असतो। धन्यवाद।